2 दिवस झाले जरांगे पाटलांचं आंदोलन मुंबईतलं संपून. सर्वप्रथम मी सर्व मराठा बंधूंना धन्यवाद म्हणतो की जरांगे पाटलांच्या हाकेला ओ देऊन आपण मुंबईमध्ये आलात आणि एक निर्णायक ताकद दाखवून जे कधीही कोणालाही जमलं नाही अशा पद्धतीनं मुंबई बंद पाडून दाखवली. खरं तर 2 दिवसापूर्वी आपण सर्वजण मुंबईत होतो आणि त्यावेळेस सरकारनं एक जी-आरचा कागद आपल्याला दिला, म्हणजे थोडक्यात जी-आर काढला की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळायला हैदराबाद गॅझेट लागू करायचा म्हणून. पण मी त्यावेळेस तिथं होतो. सर्वात जास्त सगळ्यांना आनंद किंवा मला सगळ्यात जास्त आनंद कुठला झाला तर जरांगे पाटलांचं उपोषण थांबलं आणि आता त्यांच्या प्रकृतीला काही काळजी नाही. ह्या गोष्टीचा आनंद त्या जी-आरपेक्षाही मोठा होता. खरं तर काय दिलं, काय मिळालं, आता बरेच काही लोकांचा गोंधळ चालू आहे. पोटात नुसतं आग पडली. काय मिळालं, काय मिळालं, सरकारनं काय दिलं नाही, काय दिलं नाही. मला सगळ्यात महत्त्वाचं ह्या लोकांना सांगायचं आहे, तुमचा काय संबंध आहे ह्यात बोलायचा? तुमचा काय संबंध आहे ह्या चळवळीत? जी चळवळ 2 दिवसापूर्वी ऐतिहासिक, जी न भूतो न भविष्यतो झाली, त्यात बोला. तुमचं काय? आम्ही गेलो, आम्ही मुंबई अडवली, आम्ही माघारी आलो. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे काय मिळवायचं आहे ते मिळवायचा प्रयत्न करा आणि ज्यांना मिळलं नाही त्यांनी त्यासाठी जरांगे पाटील आहेत ना अजून, ते सगळं मिळवतील. थोडंसं दम खायला शिका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काय जणांचं म्हणणं काय मिळालं, काय मिळालं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना, खरं तरी आरक्षण ही एक मराठा समाज दृष्टिकोनातून एक बाय प्रोडक्ट आहे. मेन प्रोडक्ट आहे म्हणजे मराठा समाजाची ताकद या महाराष्ट्राला नाही अख्ख्या देशाला कळाली. हे सगळ्यात महत्त्वाचं. मुंबई बंद करणं हे आतापर्यंत जे कोणाला शक्य झालं नाही ते जरांगे पाटलांच्या एका हाकेवर बंद झाली आणि आज जरांगे पाटलांची ताकद महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात अधोरेखित झाली. ह्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत. त्यापुढे थोडंसं आरक्षण मिळालंय, हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटही लागू होईल, या सगळ्या गोष्टी मिळाल्यात. परंतु विनाकारण उगाच काहीतर सांगायचं आणि काहीतरी गोष्टी बोलायच्या, ही गोष्ट योग्य नाही. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा सगळे राजकीय पक्ष दसरा मेळावे घेतात, मोठमोठ्या रॅली घेतात. नरेंद्र मोदी सारखी माणसं खूप लोकांना बोलवतात आणि एकत्र करतात. काय साध्य होतं त्यातनं? 2 तास भाषण ऐकायचं त्यांचं घरी यायचं. त्यातून काय होतं? मग जाताना तुम्ही मुंबईचे दसरा मेळावे 10 वेळा केले असतील, तुम्ही गेलात ना तुम्ही, काय साध्य झालं? या जरांगे पाटलांनी जे बोलवलेलं आम्हाला, त्यात आम्ही गेलो. कमीत कमी आम्हाला समाधान तर झालं की काहीतरी मिळवायसाठी आम्ही गेलो आणि काहीतरी हातात पदरी पाडून आलो. विनाकारण 2 तास कुणाचं तर गप्पा ऐकायच्या, कुठल्या तर पुढे भाषण ऐकायचं, येताना छान बोलला, छान बोलला म्हणायचं आणि यायचं. ह्या गोष्टी तर नाही ना घडल्या. तो बिचारा पाटील 5 वर्ष 5 दिवस विना अन्न पाण्याचे तिथे बसले होते आणि आपण त्यांचं समाधान करायला जायचं नाही. बरं, ते करतायत कोणासाठी? चमचमीत बोलायला बोलवलं होतं काय त्यांनी? का त्यांचं काय गप्पा मारणार होते ते ऐकायला बोलवलं होतं? त्यांनी आपल्याला आमच्यासाठीच बोलवलं होतं ना, आपल्यासाठीच बोलवलं होतं ना, सर्वसामान्यांसाठी. म्हणून एक गोष्ट नक्की सांगतो, इथून पुढेही कायम जेव्हा जेव्हा जरांगे पाटील आपल्याला बोलवतील तेव्हा आवर्जून आपण जरांगे पाटलाच्या हाकेला ओ देऊन इथून पुढेही जरांगे पाटलाची ताकद मजबूत करायला, जरांगे पाटलांचा हात मजबूत करायला आपण अर्ध्या रात्रीही निघायचं आणि ते म्हणतील ते तिथे पोहोचायचं. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.